आक्रीत घडलं। अचानक गावांमधील गायी मरू लागल्या। पोपट पवारांनीही थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि अखेर गायीच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर। मंडळी, नुकतेच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव, हिवरे बाजार व लगतच्या टाकळी खातगाव तसेच पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ परिसरात लागोपाठ गायी मरण्याचे प्रमाण वाढले। एकामागे एक अशा 31 गायी मृत्यू झाल्या। न कसला आजार, न कसली कारणे, त्यामुळे शेतकऱ्यात भीती पसरली। आमदार काशीनाथ दाते व राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती। जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय विभागाच्या तपासणीत गायी दगावण्याचे कारण निष्पन्न होऊ शकले नाही। त्यामुळे दगावलेल्या गायींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, मात्र त्यातही नेमके कारण आढळले नाही। त्यामुळे राज्य पातळीवरून क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ व पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या पथकांनी नमुन्यांची तपासणी केली आणि धक्कादायक कारण समोर आले। दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पशुखाद्यातून प्रथिनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे अल्कलोसिस आजाराने 31 संकरित गायी दगावल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयोगशाळेत निष्पन्न झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर उमेश पाटील यांनी दिली आहे। गायींना कोरडा चारा न देता दूध वाढवण्यासाठी दिल्या जात असलेल्या पशुखाद्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याचे आढळले। त्यातून अल्कलोसिस आजाराने गायींचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे।